लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडलं, कसं घडलं हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की कशा पद्धतीने आता विक्रम काकांच्या समोर जीवाने केलेला खोटारडेपणा उघड झालेला असतो आणि त्यानंतर आता विक्रम काका जे आहेत ते जीवावरती खूपच जास्त चिडलेले असतात आणि घरी येऊन ते आता जीवाचा सरळ अपमान करायला लागतात। नालायक आहे हा मुलगा, आजीने आशीर्वाद म्हणून दिलेला दागिनासुद्धा याने विकून टाकला, याला लाज नावाचा काही प्रकार म्हणून उरलेला नाही आहे। हे सगळं करताना तुला काही वाटलं नाही का, हे सगळं असं कसं काय वागू शकतोस तू, वगैरे वगैरे। आता विक्रम काका जीवाला खूपच जास्त सुनवायला लागलेले असतात। त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, विक्रम काका अहो तुमचा काहीतरी नक्की गैरसमज होतोय, जीवा आजीचा दागिना विकणं शक्यच नाही आहे। अहो जीवांचा खूप जीव होता त्यांच्या आजीवर, प्रत्येक गोष्ट ते मला अगदी खुलवून सांगत होते आजीबद्दलची। तुम्ही थांबा एक मिनटं, जीवा ऐका ना, तुम्ही जा आणि आजींचा तो हार घेऊन या। आजींचा हार बघितला की विक्रम काकांना सुद्धा विश्वास पटेल आणि मग ते तुम्हाला ओरडणार नाही। जा तुम्ही लवकर हार घेऊन या। त्याबरोबर जीवा हा काही बोलत नसतो तर नंदिनी म्हणत असते, जीवा अहो हार आहे ना आपल्याकडे, मग तुम्ही असे गप्प राहू नका, प्लीज प्लीज जा पटकन जीवा हार घेऊन या। त्याबरोबर आता जीवा फक्त नकारार्थी मान हलवतो आणि गप्प राहतो। आता जीवाने ही नकारार्थी मान हलवल्यावर सगळेच जण जीवाकडे बघायला लागतात। सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो तर जीवाच्या दोन्ही डोळ्यातनं फक्त घळाघळा अश्रू गळत असतात। त्याबरोबर आता लगेचच इकडे त्याचे हे अश्रू बघून नंदिनी म्हणत असते, जीवा काय झालं आहे, प्लीज तुम्ही सांगा ना, तुम्ही असे रडत राहिलात तर आम्हाला काय कळणार आहे, कसं कळणार आहे, तुम्ही शांत व्हा, आम्हाला सांगा ना काय झालं आहे जीवा। त्याबरोबर आता सगळ्यांना जाणून घ्यायचं असतं की जीवाने नक्की आजीच्या हाराचं केलं आहे तरी काय आणि आजीचा हार त्याने कुठे विकला किंवा का विकला। त्याबरोबर आता वसुहत्यासुद्धा संधीचा फायदा घ्यायला लागते आणि तीसुद्धा जीवाला म्हणत असते, जीवा अरे काय सुरू आहे तुझं, तुझ्या अशा गप्प राहण्याने गोष्टी क्लिअर होणार आहेत का, जे काही असेल ते तू स्पष्टपणे बोल बरं, जीवा बोल ना। त्यावर लगेच नंदिनी वसुहत्यांना म्हणते, वसुहत्या तुम्ही राहू द्या, मी विचारते ना त्यांना, ते सांगतील। जीवा अहो बोला ना काहीतरी, काय झालं। त्यावर जीवा फक्त आनंद निवास एवढंच बोलतो। त्यावर मग मात्र आता लगेचच मालिनी काकू नंदिनीवरती ओरडतात आणि म्हणत असतात, गप्प बस ग तू, तुझ्याच आनंद निवासमुळे हे सगळं झालं आहे, तुझ्या आनंद निवासचं नाव घेतलं माझ्या मुलाने म्हणजे नक्की तुझ्या आनंद निवाससाठीच माझ्या मुलाला हे सगळं करावं लागलेलं असणार। तुला काय वाटतं, तुला मला कळणार नाही का हे सगळं, अगं तुझ्यामुळे माझ्या मुलाला आजपर्यंत खूप त्रास सहन करावा लागला आहे आणि यापुढेही करावा लागतोय, दिसतोय ना। अगं तुझ्या आनंद निवासबद्दलची गोष्ट आहे म्हणजे तुला माहिती नाही आहे का नंदिनी, उगाचच्या उगाच आता आमच्यासमोर खोटा आणू नकोस काही माहीत नसल्याचा। त्यावर नंदिनी म्हणते, अहो मी का खोटं बोलू आई, मला खरोखर काहीच माहीत नव्हतं, जीवानी काय केलं आहे काय नाही काहीच नाही। त्याबरोबर आता लगेचच इकडे पार्थ म्हणायला लागतो, आई प्लीज हे बघ, तू उगाचच्या उगाच या सर्वामध्ये नंदिनींना ओढू नकोस। अगं बघत नाही आहेस का तू, त्यांनासुद्धा आता किती मोठा शॉक बसला आहे ते जीवाच्या बोलण्यानंतर, आणि जर त्यांना माहीत असतं की जीवाने हा हार आधीच विकला आहे किंवा त्या हाराचं काहीतरी बरं बनलं आहे ते सुद्धा त्यांच्याच आनंद निवाससाठी, तर मग त्या स्वतःहून बोलल्या असत्या का जीवाला हार आणायला। सांग ना जीवा काय केलं आहेस तू, आता तरी सांगणार आहेस का खरं, जीवा बोल लवकर। मग मात्र जीवा आता बोलायला सुरुवात करतो, नंदिनीला कोणीही काहीच बोलू नका, कारण या सगळ्यामध्ये तिची काहीसुद्धा चूक नाही आहे, जे काही केलं आहे ते सगळं मी केलं आहे। मग आता विक्रम काका म्हणतात, तोंड वर करून बोलतोय बघा कसा ते। त्याबरोबर मग जीवा हा म्हणायला लागतो, खरं तर नंदिनी मला खूप समजावत होती, मीच तिचं ऐकलं नाही आणि स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली। मी एका खूप चुकीच्या माणसाबरोबर व्यवहार केला आणि ते म्हणजे भास्कर काका। त्याबरोबर विक्रम काका म्हणतात, काय भास्कर। त्याबरोबर जीवा म्हणतो, हो बाबा तुमचे बॉस भास्कर काका, ॲक्च्युली मला स्वतःचं लो कॉस्ट हाऊसिंगचं प्रोजेक्ट सुरू करायचं होतं, स्वतःच्या पायांवर मला उभं राहायचं होतं आणि त्यासाठी मला घरातनं मदत नको होती, पैसे नको होते, फायनान्स नको होता, म्हणून मग मी फायनान्सर शोधत होतो। फायनान्सर शोधत असताना मी एका कॅफेमध्ये बसलो होतो, इतक्यात माझ्या लॅपटॉपची चार्जिंग संपली। चार्जिंग कोणाकडे आहे का हे मी बघत होतो चार्जर, पण चार्जर कोणाकडेच नव्हता। इतक्यात तिकडे भास्कर काका आले आणि त्यांनी मला
स्वतःचा चार्जर ऑफर केला. लॅपटॉपला चार्जिंग होईपर्यंत आम्ही दोघं गप्पा मारत होतो. त्या दरम्यान मी त्यांना माझं लो कॉस्ट हाऊसिंगच्या प्रोजेक्टची आयडिया सांगितली. त्यांना ती आयडिया आवडली. त्यांनी मला त्यांच्या ऑफिसला नेलं आणि ऑफिसला गेल्याच्यानंतर त्यांच्या स्टाफसमोर मी माझं सगळं प्रेझेंटेशन दिलं. प्रेझेंटेशन देऊन झाल्यानंतर मग त्यांनी मला काही आयडिया, काही सुझावसुद्धा दिले आणि मला सांगितलं की ते मला फायनान्स करायला तयार होतील. आणि त्यांनी मला फसवलं बाबा. माझ्याकडनं नंदिनीच्या आनंद निवासची जागा त्यांनी विकत घेण्यासाठी आता सह्या करून घेतल्या होत्या आणि मला हे कळलंसुद्धा नाही. आता भास्करसारख्या माणसाबरोबर मला न विचारता तू व्यवहारच का केलास? इतका मोठा मूर्खपणा तुझ्या हातून कसा काय घडला? असं जीवा आता विक्रम काका आता जीवाला विचारतात. जीवा काही बोलत नसतो. विक्रम काका आता जीवाला तिथे आजीच्या फोटोसमोरच उलटं करतात आणि आता त्याच्या पाठीवरती काठ्या मारण्यासाठी ते तिथं काठी घेऊन आलेले असतात. आता नंदिनी विक्रम काकांना म्हणत असते, बाबा प्लीज असं नका करू, बाबा प्लीज. पण विक्रम काका नंदिनीचं काहीच ऐकत नाही. ते नंदिनीला तू मागे हो नंदिनी असं म्हणत मागे करतात. त्याबरोबर आता नंदिनी खूप रडत असते. तर काव्या ही तिला आधार देत. पार्थ हा लगेचच विक्रम काकांना थांबवतो आणि म्हणत असतो, बाबा हो प्लीज थांबा, काय सुरू आहे हे तुमचं? हे बघा जे काही झालं आहे ते सगळंच धक्कादायक आहे, अनपेक्षित आहे, मला मान्य आहे. पण आता हे असं वागून त्रागा करून राग करून काही मिळणार आहे का? उलट जो होईल तो फक्त आपल्या सगळ्यांना मनस्ताप आणि त्रासच होईल. त्यामुळे मला असं वाटतं की प्लीज सध्या तुम्ही जरा शांत व्हा आणि शांतपणे आपण या सगळ्यातनं मार्ग कसा काढायचा तो विचार करूया. बाबा प्लीज शांत व्हा. बाबा ऐका ना माझं, हातातली काठी पहिले खाली टाका. त्याबरोबर आता विक्रम काका म्हणतात, नाही पार्थ, नाही होऊ शकत मी शांत. अरे या नालायकाने काय केलं आहे ना याची जाणीव नाही आहे याला. बघ ना आपल्यासमोर कसा उभा राहिला आहे ते. अरे आपल्याबरोबर एकदा बोलून घ्यावं असं सुद्धा वाटलं नाही का ह्या नालायकाला, निर्लज्जाला? नाही ते काही नाही. याला शिक्षा तर मिळायला हवीच आणि याची शिक्षा हीच असेल की याने आपल्याच ऑफिसमध्ये एम्प्लॉई म्हणून काम करायचं. त्याबरोबर आता सगळेच जण विक्रम काकांकडे बघायला लागतात. तर विक्रम काका म्हणतात, हो तू पार्थच्या हाताखाली उद्यापासून ऑफिसमध्ये इतर स्टाफसारखं काम करायचं. तुला कोणताही डिसिजन घेण्याचा हक्क नसेल, कळलं? हीच तुझी शिक्षा आहे. कुठलाही निर्णय न विचार करता घेतल्यावर काय घडतं याचं प्रायश्चित्त तुला भोगता आलंच पाहिजे. याच्यामुळे काय घडू शकतं हे सुद्धा तुला कळायलाच हवं आणि त्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. हीच तुझी शिक्षा. त्याबरोबर आता जीवा हा विक्रम काकांना म्हणतो, ठीक आहे बाबा, माझी चूकच एवढी मोठी आहे ना, खरं तर ही शिक्षासुद्धा तिच्यासमोर काही नाही आहे. पण तुम्ही मला ही शिक्षा दिलात तरीही मी शिक्षा भोगायला तयार आहे. आता जोवर तुम्ही सांगत नाही तोवर मी रोज एकही दिवस न बुडवता दादाबरोबर ऑफिसला जाईन आणि दादा जितकं जसं काम सांगेल ते तितकं तसं काम मी करेन. आणि मी माफी मागण्याच्या तर लायक राहिलेलो नाहीच आहे, मला मान्य आहे, माझी चुकी खूप मोठी आहे, पण जमलं तर मला माफ करा असं म्हणत विक्रम काकांसमोर तो हात जोडतो. विक्रम काका जीवाकडे पाठ करतात. त्याबरोबर मग मात्र जीवाच्या डोळ्यातनं आणखीनच अश्रू यायला लागतात. त्यामुळे मग जीवा आता डोळे पुसत तिकडण्यावरती त्याच्या रूममध्ये निघून जातो. तर आता इकडे पार्थ आणि काव्या हे आता मालिनी काकूलासुद्धा सांगतात की तुम्हीसुद्धा बाबांबरोबर खोलीत जा, बाबा खूप म्हणजे टेन्शनमध्ये आहेत, तर त्यांना जरा समजावा. मालिनी काकू म्हणतात, कुठल्या तोंडाने समजावू मी त्यांना? तर विक्रम काका तिकडनं निघून जातात. तर लगेचच काव्या मालिनी काकूंना म्हणते, काकू अहो जर ह्या अशा परिस्थितीत तुम्हीच अशा खचून गेलात तर कसं चालेल? हे बघा तुम्ही धीर सोडू नका, तुम्ही जा आणि विक्रम काकांबरोबर बोला. मला खात्री आहे विक्रम काका नक्की समजून घेतील. जा तुम्ही विक्रम काकांशी बोलायला. त्याबरोबर मग आता मालिनी काकू तिकडनं जातात. तर आता पार्थ हा खोलीमध्ये आलेला असतो. पार्थने अगदी व्यवस्थित पद्धतीने सगळा प्रकार हँडल तर केलेला असतो, पण या सगळ्यात पार्थ खूप दुखावला गेलेला असतो. तर आता काव्या खोलीत आलेली असते आणि तिने ही गोष्ट नोटीस केलेली असते की पार्थ हा खूपच जास्त नर्वस आहे, अपसेट आहे. मग काव्या ही पार्थला म्हणायला लागते, हे बघा देशमुख, जे काही झालं ते सगळं विचार करण्याच्या पलीकडे आहे, ही गोष्ट मलाही मान्य आहे, पण तुम्ही प्लीज सगळं सोडून द्या. आता डोक्यात तोच विचार राहिला तर त्रास होईल तुम्हाला. पार्थ म्हणतो, कसं सोडून देऊ काव्या, सांगा ना कसं सोडून देऊ? अहो काल रात्री मी आणि जीवा बसून आमच्या त्या अकाउंट डिपार्टमेंटमध्ये एक मुलगा कामाला आहे, त्याने त्याच्या वडिलांनी त्याला घेऊन दिलेली गाडी विकली त्यांच्या ऑपरेशनसाठी, याच्यावर चर्चा करत होतो. तेव्हा मी त्याला सांगत होतो की जीवा जर तुझ्या आयुष्यात कधी तुझ्यावर अशी वेळ आली तर हक्काने येऊन माझ्याशी बोल, मला सगळं सांग. जर त्यावेळी जरी जीवाने मला काही गोष्टी सांगितल्या असत्या ना तरी सगळं कंट्रोलमध्ये आलं असतं काव्या, पण नाही,
जीवाने तेव्हाही मला सांगितलं नाही. आजपर्यंत मी कायम प्रत्येक गोष्टीत जीवाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो आहे. प्रत्येक गोष्टीत त्याची प्रत्येक चूक मी पोटात घातली आहे. प्रत्येक वेळी त्याची साथ दिली. यावेळी दिली नसती? अहो काव्या, शाळेत कमी मार्क्स मिळाले ना तरी येऊन तो सगळ्यात आधी आईबाबांना न सांगता, आजीला न सांगता मला सांगायचा. मी आईशी बोलायचो. आईला प्रत्येक वेळी समजवायचो की आई त्याला काही बोलू नको, जाऊ दे. कॉलेजमध्ये मारामाऱ्या करायचा, भांडणं करायचा, तेव्हा मी आईला सांगायचो आई जाऊ दे, त्याला काही बोलू नको. कॉलेजमध्ये प्रोफेसर्सना सांगायचो की त्याच्याकडून चूक झाली, मी त्याच्याबद्दल सॉरी बोलतो, जी काही फाईन असेल ती भरतो. मला कधीच तो माझ्याशी खोटं बोलणार नाही अशी जी आशा होती ना ती आज त्याने खोटी ठरवली आहे. या गोष्टीचं मला जास्त दुःख आहे. आणि मी माझ्याच भावाला कसा माझ्या हाताखाली एम्प्लॉई म्हणून कामाला राबवू सांगा ना. मग मात्र काव्या गप्प बसते. तर दुसरीकडे वसुआत्या आणि रम्या ह्या दोघीजणींना खूपच जास्त आनंद झालेला असतो देशमुखांच्या घरात जो काही प्रकार घडत असतो त्याचा. रम्याचा आनंद तर गगनात मावेन असा असतो. रम्या खूप पोट धरून हसत असते. त्याबरोबर मग आता लगेचच विक्रम काका यांच्याबद्दल बोलताना जरा हळू बोल असं वसुआत्या रम्याला म्हणते. त्यावर रम्या म्हणते आई आता तसंही आपलं बोलणं ऐकायला इथे कोण येणार आहे. विक्रम मामा त्याच्या खोलीत आता रडत बसला असेल आणि मालिनी मामी त्याचं पुलकवणी काढत असेल, त्याला समजावत असेल. त्याबरोबर मग वसुआत्या लगेचच म्हणायला लागते की रम्या आपल्या घरात आहे ना भिंत्यांनासुद्धा कान आहेत आणि आपल्याला या सगळ्या गोष्टीचा आनंद झाला आहे हे घरात इतर कोणालाही कळता कामा नये. घरात सगळ्यांना असंच वाटतं आहे की आपल्यालासुद्धा या सर्व गोष्टींमुळे दुःख झाले. त्यामुळे आपल्याला आपलं दुःख आणखीन किती जास्त आहे हे दाखवायला हवं. आता आपण या गोष्टीचं भांडवल करायचं की आजीने तो हार तुला न देता जीवाला दिला आणि जीवाला हार देऊन तिने किती चूक केली आहे मोठी. नाही म्हणजे जर तिने तो हार तुला दिला असता तर तुझ्या जीवाचा जरी प्रश्न आला असता तरी तू तो हार विकला नसतास. पण जीवाने त्या साध्या दीड दमडीच्या आनंद निवाससाठी आजीच्या स्वप्नांचा सौदा वगैरे केला. ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी आपण मालिनीसमोर बोलायच्या आणि मग मालिनीसमोर एकदा का आपण हे सगळं बोललो की मग मालिनीचं डोकं फिरणार आणि या सगळ्याचा राग कुणावर निघणार त्यावर लगेच रम्या म्हणायला लागते नंदिनीवर. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात बरोबर, म्हणजे जीवाच्या मार्फत आपल्याला जे ध्येय हवं होतं नंदिनीपर्यंत पोहोचण्याचं ते आपलं पूर्ण होणार. आपल्याला शेवटी काहीही झालं तरी त्रास हा नंदिनीलाच द्यायचा होता. मग कान असा पकड किंवा तसा, त्रास तर नंदिनीलाच होणार. कळतं आहे ना तुला मला काय म्हणायचं आहे ते. त्यावरती म्हणते हो आई तुझा प्लॅन अगदी सुपर्ब आहे. तर आता दुसरीकडे विक्रम काका जे असतात ते भास्कर काकांकडे आलेले असतात आणि आता ते भास्कर काकांना म्हणत असतात भास्कर हिम्मत असेल ना तर माझ्याशी भिड. त्यावर भास्कर काका म्हणतात काय बोलतोयस तू हे विक्रम. त्यावर विक्रम म्हणत असतो मी काय बोलतोय हे जर कळत नसेल तर खरंच तू नाटकी आहेस एक नंबर. मला वाटलं होतं की तू खरोखर चांगला माणूस आहेस, पण नाही, मी तुला ओळखण्यात खूप मोठी चूक केली. त्यावर भास्कर काका विक्रम काकांना लायकी आणि पायरी विसरू नकोस, शेवटी तू माझ्या हाताखाली काम केलं आहेस असं म्हणतात. त्यावर विक्रम काका म्हणत असतात की तुझ्या हाताखाली मी काम केलं आहे याचाच गैरफायदा तू कायम घेतोस आणि आता नाही, आता बास. मी तुझ्या हाती काम करायचो पण मी त्याचा पगार घ्यायचो. मी तुझ्याकडे कामगार होतो पण आता मी तुझा कामगार नाही आहे. तू माझ्या मुलाबरोबर जो काही खेळ खेळण्याचा घाणेरडा खेळ खेळण्याचा प्रयत्न केलास ना तो अतिशय चुकीचा होता. तुझी दुश्मनी माझ्याबरोबर आहे ना मग माझ्याबरोबर काढ. जर हिम्मत असेल तर भिड माझ्याबरोबर. पुन्हा जर माझ्या मुलांच्या नादी लागलास ना तर याद राख गाठ माझ्याशी आहे. आणि जरी तू माझ्या मुलाच्या नादी लागला असलास तरीसुद्धा माझ्या मुलानेसुद्धा तुला चांगलाच धडा दिला आहे. माझा मुलगा तुला पुरून उरलेला आहे असं सुद्धा आता विक्रम काका हे भास्कर काकांना सांगत असतात. दरम्यान विक्रम काका हे खूपच जास्त चिडलेले असतात आणि पुन्हा माझ्या लायकीबद्दल बोलू नको, कुवत आणि पायरी स्वतःची बघ. स्वतःच्या अर्ध्या वयापेक्षाही कमी वयाच्या मुलाबरोबर तू त्याच्या नादी लागलास, तू त्याच्याशी वाद घातलास, तू त्याच्या अध्यात्मध्यात पडलास. समजलं ना. जर तुझी लायकी खरोखर काही जास्त असती तर तू माझ्या मुलाच्या नादी लागायची हिम्मत केली नसतीस. वाद आपल्या मोठ्यांमध्ये होता त्यामध्ये तू माझ्या मुलाला ओढलं नसतंस. त्याबरोबर आता हे सगळं ऐकल्यावर मग मात्र भास्कर गप्पच राहतो. तर आता दुसरीकडे मालिनी काकू ह्या स्वतःच्या सासूच्या फोटोसमोर उभ्या राहिलेल्या असतात आणि आता त्या माफी मागत असतात त्या फोटोसमोर उभं राहून स्वतःच्या सासूची आणि म्हणत असतात खरंच आई चुकलं माझं, मी जीवावर चांगले संस्कार केले नाही.
तुम्ही होता तोपर्यंत जीवा असा कधीच वागला नाही. जीवाने केलेली प्रत्येक चूक आई म्हणून मी पोटात घालत गेले, प्रत्येक वेळी त्याला माफ करत गेले आणि कदाचित मी प्रत्येक वेळी माफ करत गेले. याच गोष्टीमुळे जीवाने आज हे एवढं मोठं पाऊल उचललं आणि आजच म्हणून जीवा हे एवढं वाईट आणि विचित्र वागला. जर मी वेळेवर जीवाला एक कानशिलात लगावून दिली असती तर कदाचित आज एवढं मोठं खोटं बोलताना किंवा एवढं मोठं चुकीचं पाऊल उचलताना त्याच्या मनात एकदा नाही, दहादा नाही तर 100दा विचार आला असता. खरं तर आज जीवाने हे जे काही केलं आहे तिथे आई म्हणून खऱ्या अर्थाने माझी हार झालेली आहे. त्याबरोबर मग इकडे आता नंदिनी ही खोलीत आलेली असते आणि जीवाने तिच्यासाठी हे जे काही केलेलं असतं त्याच्याबद्दल तिला खूप अप्रूप वाटत असतं. पण जीवाने आजीचा हार विकलेला असतो ते सुद्धा तिच्या आनंद निवाससाठी, याचं तिला खूप गिल्टही आलेलं असतं. नंदिनी जीवाच्या समोर येऊन बसते आणि म्हणायला लागते, जीवा, आय एम रिअली व्हेरी सॉरी. खरंच मला माफ करा. आज तुमच्यावरही जी काही वेळ आली, तुम्हाला घरातल्या सगळ्यांची जी काही बोलणी खावी लागत आहेत त्याला सर्वस्वी जबाबदार मी आहे. माझा आनंद निवास वाचवण्यासाठी तुम्ही हे सगळे प्रयत्न करायला गेलात आणि त्यामुळे तुम्हाला हे सगळं भोगावं लागतंय. तर दुसरीकडे काव्या ही आता पार्थच्या बोलण्याचा विचार करत असते. पार्थ तिला म्हणाला होता की आजपर्यंत मी जीवाला कायम पाठीशी घातला आणि तो माझ्याशी खोटं बोलला. मला खोटं बोललेलं आवडत नाही. त्याला चांगलं माहीत असतानाही तो माझ्याशी खोटं बोलला. माझ्या जवळची माणसं जेव्हा माझा विश्वासघात करतात, माझ्याशी हे असं खोटं बोलतात, तेव्हा मला खूप त्रास होतो काव्या. आणि जीवा खोटं बोलला यापेक्षा जास्त तो माझ्याशी खोटं बोलला, मला याचं वाईट वाटतंय. म्हणजे मी त्याचा विश्वास कमावण्यात कुठेतरी कमी पडलो होतो. हे सगळं काही आता काव्याला आठवायला लागतं आणि हे आठवून काव्य आता खूपच जास्त मनातून दुःखी होत असते. ती म्हणत असते की आज पार्थना त्यांचा भाऊ त्यांच्याशी खोटं बोलल्याचा जर इतका त्रास होतोय तर उद्या जेव्हा त्यांना हे कळेल की मी त्यांच्याबरोबर एवढं मोठं खोटं बोलली आहे तेव्हा त्यांच्या डोक्यावर आणि त्यांच्या मनावर काय परिणाम होईल, त्याचे काय व्रण उठतील त्यांच्या मनावर. तर दुसरीकडे जीवा नंदिनीला म्हणत असतो, अगं नंदिनी, तू माझी माफी मागू नकोस, कारण या सगळ्यामध्ये मुळात तुझी काही चूकच नाही आहे. आणि जाऊ देत ना आता तो विषय, मला त्या विषयावर पुन्हा चर्चाच करायची नाही आहे. तू तर मला कानोमानी समजावत होतीस, शिकवत होतीस, त्या भास्करच्या नादी लागू नको, तो नीच आहे, नालायक आहे, हरामी आहे. पण तरीही मी तुझं ऐकून घेतलं नाही. मी त्याच्या नादी लागलो. मी स्वतःहून पायावर कुऱ्हाड मारून घेतली. त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा, अहो तुम्ही जरी चुकला असाल तरीसुद्धा मी तुम्हाला हे एवढे पैसे तुम्ही कुठून आणलेत हे विचारायला हवं होतं खडसावून. मी जर तुम्हाला विचारलं असतं तर कदाचित मला हे सगळं तुम्ही आधीच सांगितलं असतं आणि जर मला आधीच सांगितलं असतं तर मी वेळेवर तुमची मदत करू शकले असते. पण मी तसं केलं नाही. मी तुम्हाला नाही खडसावलं. खरंच मला माफ करा. माझ्यामुळे आता तुम्हाला उद्यापासून ऑफिसला जावं लागणार. तुमच्या स्वप्नांना मुरड घालावी लागणार. जीवा नंदिनीचे हात हातात घेतो आणि नंदिनीला सांगतो, नंदिनी, जोपर्यंत तू माझ्याबरोबर आहेस ना तोपर्यंत मला कशाचीच काळजी नाही आहे. तोपर्यंत मी बिनधास्त आहे. त्यानंतर आता हे ऐकून नंदिनीला सुद्धा खूपच जास्त छान वाटून जातं. तर दुसरीकडे आता मालिनी काकू यांनी नंदिनीबरोबर वाईट वागायला सुरुवात केलेली असते आणि ते आता तिला म्हणतात की माझ्या मुलावर ही जी काही वेळ आली आहे ना ऑफिसला वगैरे जाऊन काम करण्याची, ती सगळी तुझ्यामुळे आलेली आहे. कारण तुझंच आनंद निवास वाचवण्यासाठी त्याने हे सगळं केलं आहे. आता मालिनी काकू नंदिनीला खूप वाईट वागवायला लागलेल्या असतात. नंदिनी त्यांच्या मनातून पूर्णपणे उतरून गेलेली असते आणि त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.